गणपती बाप्पा मोरया. एकविराईचा उदो उदो. मी फायनली निघालोय गावी कोकणामध्ये. सकाळ सकाळ ट्रॅफिक लागली आणि इथून आपल्याला यायचा आहे राईट टर्न. काय रस्ता आहे यार, काय रस्ता. कंटिन्यू कंटिन्यू झोपा काढताय. कंटिन्यू. चुकलो रस्ता. की पाऊस पडायला लागला नाही मॅडम, जाम वैतागलेल्या दिसतात. पोचल्या माझ्या गावात. आणि अशी काय बाईक आम्ही रेडी केली आहे. फक्त टँक बॅग लावला आहे आणि टॉप बॉक्स लावला आहे आणि रेडी झालो आम्ही. काय का गणपती बाप्पा मोरया. एकविराईचा उदो उदो. सुप्रभात मंडळी, मी आहे ओमकार पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मुंबई टू कोकण मोटो व्लॉगमध्ये. आणि फायनली मी आणि निकिता निघालो आहे कोकणात माझ्या गावी आणि खूप भारी फिलिंग आहे ही. आता वाजले आहेत 4:22 आणि मी आहे सध्या अंधेरीमध्ये. अंधेरीहून निघालो आहे आणि मी चाललो आहे राजापूर बाकाळ या गावात. बाकाळ हे माझं गाव आहे. गेले 1-2 महिने मी या ची खूप वाट बघत होतो आणि तयारी करत होतो आणि आज तो दिवस आला आहे. माझी खूप इच्छा होती की मी बाईक घेऊन गावी जावं आणि फायनली तो दिवस आज आला आहे आणि खूप भारी फिलिंग आहे ही. मी आता जाणार आहे कुर्ला, मग पनवेल, मग JNPT आणि मग डायरेक्ट ओल्ड गोवा हायवेवरून. भाई पार्ल्यात पोचलो आणि मला ट्रॅफिक लागलेली आहे. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे आणि वन लेन पूर्ण बंद करून ठेवले, त्यामुळे ट्रॅफिक आहे वाटतं. वाशी टोल नाक्याला आपण पोचलो आहे आता आणि वाजले आहेत 5. जवळजवळ मला अंधेरीवरून म्हणजे 30 मिनटं लागली पोचायला, कारण की रस्ते पूर्ण खाली होते आणि मी पेट्रोल पण रात्रीच भरून ठेवलं होतं. त्याचा मला फायदा झाला. आता आपण आलो आहे जो प्रत्येक रायडरचा आवडता सिग्नल आहे, तो आहे कळंबोली सिग्नल. आणि इथून आपल्याला आता राईट टर्न घ्यायचं आहे JNPTसाठी. लेफ्टला जो आहे तो ओल्ड खोपोली रस्ता आणि समोर JNPT. इथून आता आपण घेणार आहे राईट टर्न ओल्ड गोवा हायवेसाठी, म्हणजेच कोकणात जाण्यासाठी. आणि हा आपण घेतलेला आहे राईट टर्न आणि आपल्याला लागलेला आहे ओल्ड गोवा हायवे NH66. आणि इथून आपण आता सरळ सरळ जाणार आहे. जिथे क्रॉस केला आहे आणि त्याची भीती होती, म्हणजेच पाऊस हलका हलका पडायला लागला आता. भीतीचं कारण असं की काही कॅरी नाही केलं आहे, जॅकेट विकेट पावसासाठी. वडखाळ नाक्याच्या बीचवर आपण पोचलो आहे आता. आणि खालून गेलात ना तर वडखाळ नाका येतो. हा नवीन ब्रिज आहे वडखाळ नाक्याचा. आणि वडखाळ नाक्यावरून राईट मारलात ना तर सरळ अलिबाग राईट मारून आणि आपण सरळ जाणार आहोत. लेफ्ट साईडला ना आपल्या कोकण रेल्वे आहे, म्हणजे कोकण रेल्वेची पटरी आहे आणि इथून आपली कोकण रेल्वे जाते. खूप सुंदर रस्ता आहे आणि अशा प्रकारे डोंगरांची लाईन चालू झालेली आहे. विषय काय माहिती काय, गावी जाण्यासाठी ना आम्ही 8 दिवस सुट्टी काढली आहे आणि या 8 दिवसात आम्ही बरीच मौजमजा करणार आहे. म्हणजेच क्रिकेट खेळायचं आहे, फिशिंग करायचे आहे, मासे खायचे आहेत, आंबे फणस खायचे आहेत, सड्यावर जायचं आहे, बीचवर जायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आम्ही करणार आहे आणि मी प्रत्येक गोष्टीचा ब्लॉग करणार आहे. आणि हे ब्लॉग तुम्हाला यूट्यूबवर माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आणि तुम्ही ते नक्की बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आला आहे महाड आणि सकाळी आम्ही 4:22ला निघालो होतो. आता वाजले आहेत 7:30 आणि मी पोचलो आहे महाडला, जोशीवाडेवाला रेस्टॉरंट तिकडे. आणि इथे आम्ही फर्स्ट ब्रेक घेणार आहे. कसं वाटतंय नॉनस्टॉप बसून. कास्ट वर्कर
आपण जवळजवळ किती माहिती आहे का 200 किलोमीटर कंटिन्यू आलो माहिती आहे. कंटिन्यू झोपा काढतोय कंटिन्यू. आम्ही घरातनं निघाल्यापासून कंटिन्यू झोपा काढतोय कंटिन्यू. नाही काढत होती. एवढा झोपा काढते ना की जवळजवळ 25 ते 30 वेळा हेल्मेट आपटलं असेल. थांबलो होतं जोशी वडे यांच्याकडे नाश्ता करायला आणि पहिलीच मॅडमनी चहा ऑर्डर केली आहे. नाश्ता येतो अजून. पहिली चहा मग नाश्ता मग परत चहा है ना. इतने तेजस्वी लोग. ब्रेकफास्ट करून झाला आहे आता आणि ब्रेक पण झाला आहे आमचा. इथे आम्ही जवळजवळ 1 तास थांबलो. 1 तास ब्रेक घेतला कारण की ना आम्ही 180 किलोमीटर नॉनस्टॉप आलो. त्यासाठी आम्ही एवढा मोठा ब्रेक घेतला. आता आम्ही इथून निघालो आहे. लेफ्ट मारून आम्ही सरळ जाणार आहे संगमेश्वरला आम्ही सेकंड ब्रेक घेणार आहे. संगमेश्वर इथून मला ना जवळजवळ 130 किलोमीटर दाखवत आहे लांब. महाड सोडल्यानंतरचा जो रस्ता आहे ना खरंच खूप सुंदर रस्ता आहे. खूप म्हणजे एवढा 3 लेनचा रस्ता आहे हा. आणि माझी गाडी ना कंटिन्यू 100 अशी चालते आहे आणि मी आहे ना फक्त ॲक्सिलेटर देऊन ठेवला आहे आणि माझी गाडी कंटिन्यू 100 स्पीडने चालते आहे आणि खूप आहे ना खूप सुंदर रस्ता आहे. खूप सही आहे बाई. फुल पैसा वसूल रस्ता आहे. एकदम पैसा वसूल रस्ता आहे. आणि आता हा आलेला आहे टोल नाका आणि हा जवळजवळ म्हणतं 3 लेनचा टोल नाका आहे. म्हणजे तिकडून यायला 3 लेन आणि इकडून जायला 3 लेन म्हणजे सेम लेनचा टोल नाका केलेला आहे. आता ना हा एक घाट लागला आहे. मला माहिती नाही हा कोणता घाट आहे तो, पण या घाटामध्ये ना कंटिन्यू वाकडे तिकडे वळणं येत आहेत आणि या घाटात ना बाईक चालवायला जी मजा येते आहे ना खरंच काय रस्ते बनवले आहेत कोकणातले. खूप छान रस्ते बनवले आहेत फायनली कशेडी बोगदा आलेला आहे आणि मी फर्स्ट टाइम जाणार आहे कशेडी बोगद्यामधून. आणि हा जो बोगदा आहे ना जवळजवळ 100 मीटरचा बोगदा आहे. 100 मीटर लांब आहे आणि यावर ना वारले पेंटिंग्स केलेले आहेत. आणि मी आता बोगद्यामध्ये एंटर करतो आहे. हो खूप म्हणजे खूप मोठा बोगदा आहे हा. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं यूट्यूबला तेव्हा मला म्हणजे छोटा वाटत होता खूप, पण खूप मोठा बोगदा आहे हा. म्हणजे 3 लेनचा बोगदा आहे हा. जे एका टायमाला 3 गाड्या जाऊ शकतात आणि खूप म्हणजे मोठा आहे. पण आधी जी मजा होती ना कोकणात जाण्याची कशेडी घाटाने ती मजा एकदम वेगळीच होती. म्हणजे तो वाईबच एकदम वेगळा होता. पण हा पण वाईब खूप चांगला आहे बोगद्यामधून जाण्याचा. खरंच खूप सुंदर वाटतं एकदम या बोगद्यात. जेव्हा आपण या बोगद्यानं जातो तेव्हा राईट साईडला जे आपल्याला दिसतं आहे ते आहे खेड स्टेशन आणि इथून आपण सरळ जाणार आहे चिपळूणला. आणि चिपळूण मला जवळजवळ इथून 35 किलोमीटर लांब दाखवत आहे. आता इथून सुरू झाला आहे भोसले घाट. आता आपण आहे भोसले घाटामध्ये आहे आणि तुम्ही या घाटाचा टाईम लॅप्समध्ये आनंद घ्या आणि इथे स्टे ट्यून राहा. दहा वाजलेले आहेत आणि आपण चिपळूणमध्ये पोचलो आहे आता. आणि इकडे ना चिपळूणमध्ये ना रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे रस्ता खूप छोटा करून ठेवला आहे. प्लस इकडे ना पेट्रोल पंपवर आहे ना गाड्यांची खूप गर्दी असते CNGसाठी. सावर्ड्यात पोचलो आपण आता. हे सावर्ड्याचं मार्केट आहे मेन आणि 10:30 झालेले आहेत. संगमेश्वरला पोचलो आता आपण आणि संगमेश्वर येण्याच्या आधी ना एक राईट टर्न दाखवतो ओल्ड गोवा हायवेवरून. सो तो राईट टर्न मारला आहे मी आणि मी मॅपप्रमाणे चालतो आहे.
कारण की मॅपमध्ये हाच रस्ता मला दाखवतो आहे आणि मी मॅपला फॉलो करतो आहे. आय होप मॅप चुकीचा नको असो. अरे संगमेश्वरला आपलं साखरपा हां 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 तुम्ही लेफ्ट मारायचं का? अच्छा हां हां अच्छा 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 साखरपा ठीक आहे थँक्यू. व्यू बघ संगमेश्वर देवरू का देवरू हे मेन मार्केट आहे वाटतं संगमेश्वरचं. चुकलो रस्ता. जो राईटला गेला आहे तो सरळ रत्नागिरीला गेला आहे आणि हा जो लेफ्टला गेला आहे तो सरळ मुंबईला. आपण जाणार आहोत सरळ देवरुख साखरपा राजापूर मार्गे. सेकंड ब्रेक घेतलेला आहे संगमेश्वर नंतर. वडापाव खाते आम्ही. हां चांगली नाही दिसणार मेकअप नाही केलं असतं. मग कसं वाटतं तुला लॉंग राईड करून? ओव्हर ॲक्टिंग नको करूस. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. बोल लवकर. चांगलं वाटतंय फक्त कुल्यांची लागलेत चांगलीच. काय सेकंड ब्रेक कंप्लीट झालेला आहे आणि परत निघालो आहे आम्ही. आता कुठे थांबणार ना तर डायरेक्ट घरीच. संगमेश्वर देवरुख सोडल्यानंतरला ना अजून एक घाट लागतो. तो पण घाट खूप सुप्पब आहे आणि खूप वळणं आहेत त्या घाटामध्ये आणि एक नंबर घाट आहे आणि रस्ता पण एवढा चांगला आहे ना, खूप चांगला आहे रस्ता. साखरप्यात पोचणारच होतो की पाऊस पडायला लागला त्यामुळे मला माझा ॲक्शन कॅमेरा काढून ठेवायला लागला. आता मी डायरेक्ट जेव्हा घराच्या जवळ येईन तेव्हाच कॅमेरा लागेल म्हणजे जेव्हा पाऊस नसेल तर. आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडतो आहे. सगळं पण आलं सगळीवरती काही आणि पाऊस जोराचा पडतो आहे आणि आम्ही ते साईडला उभे आहे शेडच्या खाली. परत आम्ही लांजापर्यंत पोहोचलो आणि परत पावसाची सुरुवात झाली आणि मग परत थांबावं लागलं आम्हाला. आता आम्ही इकडे थांबलो आहे. इथून जर सरळ गेलो ना तर लांजा येतं आणि इथून लेफ्ट साईडला गेलो तर राजापूर येतं. पाऊस पडतो आणि मी बघू शकतो त्या बारीक झालं आहे मग खूप जोरात पडत होता. आता आम्ही परत तिथे नाश्ता करायला थांबलो. अंडा पाव सांगितलं ऑमलेट पाव. नाही मॅडम जाम वैतागलेल्या दिसतात. फिशिंगवरनं समजते. बरोबर 2:45 झाले आहेत. पोचलो आहे माझ्या गावात. तर मी गावामध्ये इंटरनेट माझा दाखवतो मी तुम्हाला. घरी पोचलो आता गावी आणि सगळे घेर सगळं काढून झालेलं आहे आणि बाईकवरून पण मी सगळं सामान उतरवलं आहे. आणि आम्ही जवळजवळ 4:30 वाजता निघालो होतो सकाळी आणि पोचेपर्यंत आम्हाला 3 वाजले. 3 वाजण्याचं कारण की आम्हाला लांजाला पाऊस भेटला आणि तिथून कंटिन्यू आम्हाला पाऊस भेटला कारण थांबत आलो. त्यामुळे आमचा बराच टाईम वेस्ट झाला. आता मी अजून लवकर पोचलो असतो.
सो हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आहे ही सिरीज. तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.